एमपीएससी कडून आता मुलाखतीपूर्वीच उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार। खोट्या प्रमाणपत्रांचे प्रकार रोखण्यासाठी एमपीएससीचा निर्णय। एमपीएससी कडून याबाबतचं प्रसिद्धीपत्रक जारी। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून 471 कोटींचा निधी। एसटी मधील 83,000 कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्यातील वेतनाचा प्रश्न सुटला। केरळच्या श्रीसन फार्मा कंपनीच्या सर्व औषधांच्या विक्रीवर बंदी। श्रीसन फार्माच्या कोल्ड्रीफ औषधामुळे 11हून अधिक बालकांचा मृत्यू। कोल्ड्रीफमुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील मुलांचा मृत्यू। देशभरात 15 ठिकाणी ईडीची दिल्ली, गुडगाव, मुंबईसह अनेक ठिकाणी छापेमारी। बनावट कॉल सेंटर प्रकरणी छापेमारी सुरू असल्याची माहिती। डिजिटल पुरावे गोळा करण्यावर ईडीचा भर। मराठी चित्रपटांसंबंधी अडचणींच्या अभ्यासासाठी समिती गठीत। समितीला येत्या 45 दिवसांमध्ये सरकारला अहवाल सादर करावा लागणार। समितीमध्ये सरकारी अधिकाऱ्यांसह चित्रपट निर्माते आणि मल्टीप्लेक्स मालक प्रतिनिधींचाही सहभाग। पुणे शिरूर उड्डाणपुलासाठी 1.5 पटीनं अधिक निविदा दाखल। अधिक दराच्या निविदा मिळाल्यानं उड्डाणपुलाला मान्यता मिळेल का, सवाल उपस्थित। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये मोठी अपडेट। पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदेवर गोळी झाडली। माजी न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या चौकशी समितीनं पोलिसांना क्लीन चिट दिल्याची सूत्रांची माहिती। कल्याणपुरमध्ये आमदार सुलभा गायकवाड ॲक्शन मोडवर। गणपती नवरात्रीनंतर खड्डेमुक्त रस्त्यांचा निर्धार करत स्वतः उतरल्या रस्त्यावर। पावसाच्या विश्रांतीनंतर युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग। दिव्यांगांना देण्यात आलेल्या ई रिक्षांमध्ये दोष असल्याच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल। ई रिक्षा सदोष असल्यासंदर्भात मुंबई हायकोर्टाची सामाजिक न्याय विभागाला नोटीस। प्रकरणाबाबत खुलासा करण्याचे आदेश। बुलडाणा नगर परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर। बुलडाण्यामध्ये 11 पैकी 8 नगर परिषदांवर महिला राज असणार। आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून नगराध्यक्षपदासाठी मोर्चे बांधणी सुरू। सुप्रीम कोर्टाकडून नागपुरातील फुटाळा तलावामध्ये वेटलँड श्रेणीमध्ये गणण्यास नकार। तलाव परिसरामधील एनआयटीद्वारे सुरू असलेले कारंजे आणि विकास कामं सुरू ठेवण्यास परवानगी। बुलडाणा जिल्ह्यामधल्या मोहिदेपूर इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये भौतिक सुविधांचा अभाव। शौचालय मुतारी नसल्यानं महिला शिक्षिका विद्यार्थिनींची कुचंबणा। बीडच्या कपिलधारवाडीमध्ये डोंगर खचल्यानं भूस्खलन। खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून परिस्थितीची पाहणी। मागील 8 दिवसांपासून कपिलधार इथल्या जमीन रस्ते खचलेले आहेत। जळगाव जिल्ह्यामधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। हतनूर धरणातून 10,000 क्युसेकनं पाण्याचा तापी नदीमध्ये विसर्ग। मध्य प्रदेश, विदर्भ आणि जळगावमधील मुसळधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढली। कराडच्या ओम सेवा चॅरिटेबल ट्रस्टकडून वृद्धांसाठी हेल्थ कार्डचा शुभारंभ। कार्डचं वितरण सुरेश भोसलेंच्या हस्ते करण्यात आलं। भाजप नेते विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला उपक्रम। 15 दिवस सुरू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता। तुळजाभवानी मंदिरामध्ये अश्विनी पौर्णिमेच्या निमित्तानं विविध पारंपरिक कार्यक्रम। अमरावतीमधील व्हीएमव्ही महाविद्यालयामध्ये परीक्षा फॉर्म प्रक्रियेमध्ये गोंधळ। विद्यार्थ्यांचा संताप। महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन। तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी। सोलापुरात बांधकाम कामगाराचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र वापरून 2 लाखांची फसवणूक। एकूण 17 प्रकरणांमध्ये बनावटगिरी करत फसवणूक। 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। नाशिकच्या येवल्यामधील ताज पार्क भागामध्ये पाईपलाईन लीक झाल्यानंतरचा खड्डा बुजवला नसल्यानं दूषित पाण्याचा पुरवठा। नागरिकांच्या नळांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यानं पालिकेवर संताप। नागपुरातील कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुगंधित तंबाखूच्या कारखान्यावर पोलिसांची धाड। सुगंधित तंबाखूची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना अटक। अहिल्यानगरमधील कोपरगावच्या दुय्यम कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या विनोद पाटोळे या 34 वर्षीय आरोपीचा संशयास्पद मृत्यू। कोपरगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली। अधिकचा तपास सुरू। पुण्यामध्ये टिपू पठाण टोळीमधील साथीदारांवर काळे पडळ पोलिसांची कारवाई। पोलिसांनी टोळीमधील गुन्हेगारांची बँक खाती गोठवली। लाखोंचा मुद्देमाल जप्त केला असून बेकायदेशीर बांधकामं तोडण्याचीही कारवाई सुरू। पुणे चाकणमध्ये सततच्या वादातून प्रेयसीकडून प्रियकराची हत्या। चाकण पोलिसांकडून आरोपी प्रेयसीसह इतर 2 जणांना अटक। प्रियकराकडून सतत मारहाण होत असल्यामुळे हत्या केल्याची कबुली। कोल्हापुरात भरधाव कारचा भीषण अपघात। भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्यानं कार 150 फूट खोल दरीमध्ये कोसळली। कोल्हापूरच्या करवीलमधील आमशी इथली घटना। जखमी दाम्पत्य रात्रभर दरीतच अडकून पडले। गुगल पे, फोन पे, पेटीएम मधून पेमेंट करण्यासाठी आता पिन नंबर टाकायची गरज नाही।
फेशियल रिकग्निशन किंवा फिंगरप्रिंटच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट करता येणार. ही सुविधा 8 ऑक्टोबरपासून लागू होण्याची शक्यता. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 4 राज्यांमधून जाणाऱ्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी. 24,000 कोटींच्या रेल्वे प्रकल्पाला केंद्राची मंजुरी. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांमधील विविध रेल्वे प्रकल्पांना मंजुरी. नवी दिल्लीमध्ये हेल्मेट सक्तीसह प्रखर एलईडी दिव्यांना बंदी. देशामधील वाढते अपघात आणि त्यातील मृत्यू चिंतेचा विषय ठरत असताना सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश.